जुन्या करारामधून यशायाचा ग्रंथ 53वा अध्याय 1 ते 12 ही वचने आणि नव्या करारामधून संत पावलाने करिंथीकरास मंडळलेले पहिले पत्र याचा पहिला अध्याय 18 ते 25 ही वचने. जुना करार यशाया 53 1 ते 12, नवा करार करिंथीकरास पहिले पत्र पहिला अध्याय 18 ते 25 या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. यशायाचा ग्रंथ 53वा अध्याय 1 ते 12. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा बुज कोणास प्रगट झाला आहे? कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. तुच्छ मांडलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही मांडले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास तांडण केलेले, देवाने त्याचवर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी शिक्षा, अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादले. त्याचे हलाल केले तरी ते त्याने सोसले. आपले तोंडसुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याचवर जुलूम करून व खटला चालून त्याला घेऊन गेले. जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकामुळे त्याला तांडण करण्यात आले. असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्जनांच्या कबरामध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंतांची कबर त्यास प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संततीत पाहिल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशीन सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरविल. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईन. कारण आपण आपला प्राण वाहून देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराध्यात गणून दिले. त्याने बहुतांचे अपराध आपल्यावर घेतले व अपराध्यासाठी मध्यस्थी केली. पहिला अध्याय 18 ते 25. पहिले करिंथ 1 18 ते 25. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असा आहे. कारण मी ज्ञानांचे ज्ञान नष्ट करेन व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करेन असा शास्त्रलेख आहे. ज्ञानी कोठे राहिला? शास्त्री कोठे राहिला? या युगाचा वाद घालणारा कोठे राहिला? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरवले की नाही? कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. तेव्हा गाजवलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. कारण यहुदी चिन्हे मागतात व हेल्लेनी ज्ञानाचा शोध करतात. आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. हा यहुद्यांना अडखळण व हेल्लेन्यांना मूर्खपणा असा आहे खरा. परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेल्लेनी अशा दोघांनाही ख्रिस्त हा देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे. कारण देवाचा मूर्खपणा माणसाच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे आणि देवाची दुर्बलता माणसाच्या बळाहून श्रेष्ठ आहे. देवाचं वचन
ज्याच्यावरती आम्ही आज मनन करणार आहोत त्याचं शीर्षक आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ किंवा ख्रिस्ताचा वधस्तंभ देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र पहिला अध्याय यामध्ये आल्यानंतर 24 वचनात तो लिहिताना असं म्हणतो की परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेल्लेनी अशा दोघांसही देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे असा ख्रिस्त आम्ही गाजवतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ती विश्वासाचं असणारं केंद्रस्थान जे आहे तो आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा असणारा वधस्तंभ. आणि ह्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय दुसरा कुठलाही अभिमान बाळगणं आमच्यासाठी यथार्थ ठरणार नाही. परंतु ज्या वेळेस आम्ही ह्या वधस्तंभाकडे येतो त्यावेळेस ह्या वधस्तंभाची स्थापना अनेक वेळेस लोक असं म्हणतात की 2000 वर्षापूर्वी कल्वरीच्या टेकडीवरती प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ स्थानापन्न झाला किंवा त्या ठिकाणी झाला. परंतु डॉक्टर बिली ग्रॅम यांचं असणारं पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव आहे ट्रबलसम हार्ट. आणि ट्रबलसम हार्ट या पुस्तकामध्ये डॉक्टर बिली ग्रॅम लिहित असताना लिहितात की काल्वरीच्या टेकडीवर वधस्तंभ उभा राहण्याच्या हजारो वर्ष अगोदर किंबहुना युगाच्या आरंभीच देवाच्या अंतःकरणामध्ये वधस्तंभ उभा राहिलेला होता. आणि म्हणूनच उत्पत्ती 3:15 देव त्या दिवशी एदेन बागेमध्ये बोलत असताना तो बोलला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही ज्या वेळेस वधस्तंभाकडे पाहतो मनुष्य म्हणून त्यावेळेस जगामध्ये वधस्तंभाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. ज्या वेळेस ख्रिस्ती इतर लोक किंवा ख्रिस्ती म्हणत असताना मी ज्यावेळेस माझी संकल्पना ज्यावेळेस मी ख्रिस्ती म्हणतो ना त्यावेळेस माझा संकल्पना ही नाही ख्रिस्ती म्हटल्यानंतर की लोक आम्हाला ख्रिस्ती म्हणतात. माझी ख्रिस्ती याची संकल्पना आणि बायबलची संकल्पना जी आहे जे तारण झालेले आहेत ते की ज्यांना देवाने योहान 1:12 प्रमाणे देवाची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे ते ख्रिस्ती. जर माझ्या नावाच्या पुढे जग काही लावत असेल पण जर देव मला ख्रिस्ती म्हणून ओळखत नाही तर मी ख्रिस्ती होऊ शकत नाही. ते ख्रिस्ती. आणि म्हणून ख्रिस्ती म्हटल्यानंतर ख्रिस्ती जगाशिवाय इतर जे आहेत अविश्वासणारे जे आहेत त्यांच्यासाठी वधस्तंभ म्हटल्यानंतर हा ख्रिस्ती लोकांचा असणारं धार्मिक चिन्ह आहे. 2000 वर्षापूर्वी रोमनांच्या अगोदर ग्रीक आणि ग्रीकांच्या अगोदर जरी आम्ही गेलो तरी पर्शियन लोकांमध्ये आम्हाला पाहायला भेटतं की वधस्तंभ जो आहे हा त्यावेळेस शिक्षा देण्याचं ठिकाण होतं. एक कॅपिटल पनिशमेंट म्हणून याकडे पाहिलं जायचं. महत्त्वपूर्ण विशेष करून जे राजद्रोह करत आहेत, जे देशासाठी विरोधी किंवा जे अतिरेकी कारवाई करत त्यांना त्यावरती वधस्तंभावर दिलं जायचं. जुन्या करारामध्ये अनेक वेळेस आम्ही पाहतो खांबावर मारणारा शापित आहे, खांबावर मारणारा शापित आहे. हे खांब म्हटल्यानंतर खांबावरती मनुष्याला मरायला द्यायचे. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस पाहतो ही आली आणि वधस्तंभावरचं जे मरण आहे हे मरण एका झटक्यामध्ये येणारं मरण नव्हे. वधस्तंभावरचं मरण जे आहे जर आम्ही एखाद्या माणसाला फाशीची शिक्षा दिली तर तो झटकन त्याच्यामध्ये काही असणाऱ्या मिनिटांमध्ये मरू शकतो. ज्यावेळेस एखाद्याला गोळी टाकतो गोळी मारण्यात येईल तो झटकन मरेल, तलवारीने मारेल तो पटकन मरेल, सिंहाच्या असणाऱ्या ज्यात टाकलं तो फाडून खाऊन लगेच ते मरतील. परंतु ह्या सगळ्यामध्ये भयंकर असणारं मरण काय आहे तर वधस्तंभावरचं मरण आहे. कारण वधस्तंभावरच्या मरणाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस यामध्ये मनुष्याचा मृत्यूची घटका ही थोडी लांबवली जाते यासाठी की थेंबा थेंबाने त्याचं मरण व्हावं, रक्त ड्रिप ड्रिप पडत राहावं. आणि अशा ह्या असणाऱ्या वधस्तंभाकडे ज्यावेळेस जग पाहतं अविश्वासणारे पाहतात त्यावेळेस ते पाहत असताना ख्रिस्ती लोकांचं असणारं चिन्ह धार्मिक चिन्ह म्हणून पाहतात. आज इतिहासामध्ये याकडे असणारं शिक्षेचं ठिकाण म्हणून पाहिलं जायचं. आम्ही ज्या वेळेस विश्वासणारे वधस्तंभाकडे लक्ष लावतो त्यावेळेस आम्ही म्हणतो आमच्या पापक्षमेचं ठिकाण म्हणजे काय तर वधस्तंभ आणि त्या ठिकाणी आमच्या पापाची क्षमा झाली. आम्ही अनेक वेळेस म्हणतो वधस्तंभ काय ज्या ठिकाणी देवाची प्रीती प्रकट होते. वधस्तंभ म्हणजे काय तर ज्या ठिकाणी क्षमा दिसते. वधस्तंभ म्हणजे काय तर मनुष्यासाठी देवाने निर्माण केलेली
तारणदायी योजना आहे. वधस्तंभ म्हणजे काय तर सार्वकालिक जीवनामध्ये जाण्याचं द्वार आहे. वधस्तंभ म्हणजे काय की ज्या ठिकाणी देवासंगती पुन्हा हस्तांदोलन करता येईल हे असणारं ठिकाण आहे. वधस्तंभ म्हणजे काय की ज्या ठिकाणी आम्ही देवाची मुलं पुन्हा होऊ शकतो. वधस्तंभ म्हणजे काय उत्पत्ती 3:15 ची परिपूर्ती म्हणजे वधस्तंभ आहे. वधस्तंभ म्हणजे काय की ज्या वधस्तंभामध्ये देवाची कृपा, दया आणि प्रीती आम्हाला स्पष्टपणे दिसते. आणि वधस्तंभ म्हणजे काय देवाच्या प्रीतीची असणारी मूर्तिमंत प्रतिमा म्हणजे वधस्तंभ होय. आणि त्या वधस्तंभाकडे ज्या वेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस हा आमचा दृष्टिकोन आहे की ज्याकडे पाहतो. परंतु ज्या वेळेस बायबल आणि बायबलचा देव वधस्तंभाकडे पाहतो त्यावेळेस तो असं म्हणतो वधस्तंभ देवाचं सामर्थ्य आहे. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट वधस्तंभ, ख्रिस्ताचा वधस्तंभ हा देवाचं सामर्थ्य आहे. म्हणून जर ख्रिस्ताचा वधस्तंभ भेटला तर देवाचं सामर्थ्य भेटलं. ख्रिस्ताचा वधस्तंभ भेटला तर देवाचं ज्ञान भेटलं. देवाचं सामर्थ्य आणि ज्ञान एकाच ठिकाणी मिळण्याचं जे ठिकाण आहे तो आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ की ज्या ठिकाणी देवाचं सामर्थ्य आणि देवाचं ज्ञान हे दोन्ही त्या ठिकाणी भेटतात. आमच्याकडे जर वधस्तंभ नाही तर आमच्याकडे देवाचं सामर्थ्य नाही. आमच्याकडे जर वधस्तंभाची असणारी प्रीती मिळाली नाही तर आमच्याकडे देवाचं ज्ञान नाही. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, संत पौल लिहिताना असं म्हणतोय, परंतु पाचारण झालेल्या यहुदी व हेल्लेनी दोन लोकांची नावं लिहिली, दोन गटांची नावं लिहिली. एक आहे यहुदी आणि दुसरे आहेत हेल्लेनी. हेल्लेनी यहुदी म्हणजे कोण? यहुदी म्हणजे जे अब्राहमाचा वंश आहेत ते लोक की ज्यांच्यावरती देवाने आजपर्यंत प्रीती करण्याचं बंद केलं नाही. अब्राहमासंगती केलेल्या करारामुळे तो आजही त्यांच्यावर प्रीती करतो. असे असणारे जे यहुदी बंधू भगिनी, अब्राहमाचा असणारा वंश की जो इसाकाच्या मार्फत पुढे आला त्यांना यहुदी म्हणण्यात आलेलं आहे. असे असणारे यहुदी जे लोक आहेत ह्या यहुदी लोकांची फिलॉसॉफी जी आहे ही प्रकाशापासून सुरू होते. कारण उत्पत्तीचं पुस्तक सुरू होतं, देवाने प्रकाश केला आणि म्हणून यहुदी फिलॉसॉफी जी आहे ती प्रकाशापासून सुरू होते. आणि म्हणून यहुदी लोक जे आहेत प्रकाशामध्ये काही दडलेलं नसतं. आणि म्हणून यहुदी लोकांचं म्हणणं असं आहे की प्रकाशामध्ये जर काही दडलेलं नाही तर मग ही गोष्ट पाहायला पाहिजे, आम्हाला चिन्ह दिसायला पाहिजेत. आणि म्हणून यहुदी लोकांना चिन्हांविषयी फार महत्वाची गोष्ट वाटते. त्यांना असं वाटतं चिन्ह म्हणजे सर्व काय, चिन्ह म्हणजे देव आमच्या संगती आहे. आणि म्हणून आम्हाला जुन्या करारामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये अब्राहमाला बोलावलं तेव्हापासून जर पाहिलं तर पुष्कळशी चिन्ह यहुदी आणि इस्रायल राष्ट्राच्या जीवनामध्ये घडत असताना आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून त्यावेळेस देखील ते येशूला येऊन म्हणतात तू आम्हाला काहीतरी चिन्ह दाखव. आणि येशू म्हणतो योनाच्या चिन्हापेक्षा दुसरं चिन्ह मी तुम्हाला देणार नाही. ज्याप्रमाणे योना माशाच्या पोटात 3 दिवस 3 रात्र राहिला त्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र कुठे? जमिनीच्या पोटात 3 दिवस 3 रात्र राहील. आम्ही सगळेजण शुक्रवारच्या दिवशी भक्तीला येतो. येशूला ज्या दिवशी वधस्तंभावर दिलं तो शुक्रवारचा दिवस म्हणून ग्राह्य धरण्यात आला आणि मी भक्तीला येतो. येशू म्हणला ज्याप्रमाणे योना माशाच्या पोटात 3 दिवस 3 रात्र राहिला त्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त हा जमिनीच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र राहील. आता शुक्रवारपासून 3 दिवस आणि 3 रात्र शोधायची. होतात का हो? नाही होत. गफलत का झाली सांगतो. कारण की शुभवर्तमानामध्ये लिहिले दुसरा दिवस शाब्बात होता आणि म्हणून कळत न कळत गफलत ही होऊन गेली. दुसरा दिवस जर शाब्बात होता तर आदला दिवस मग शाब्बात म्हणजे कोणता दिवस? शाब्बात म्हणजे कोणता दिवस? शनिवार. म्हणून रविवार म्हणजे शाब्बात नव्हे, रविवार म्हणजे प्रभूचा दिवस. शनिवार म्हणजे शाब्बात, दुसऱ्या दिवशी शाब्बात होता म्हणून गफलती झाली. दुसरा दिवस शाब्बात म्हणून शुक्रवार सगळीकडे सुरू झाला. परंतु अभ्यासामध्ये कमतरता झाली आणि कमतरता अभ्यासातली ही झाली ज्या ज्या वेळेस वलांडण सण असतो
तेव्हापासून पुढच्या शाब्बातापर्यंत तो मोठा शाब्बात म्हणून गृहीत धरण्यात येत असे. म्हणून येशू ख्रिस्त वधस्तंभावरती ज्या दिवशी गेला तो काही शुक्रवार नव्हता. कारण की जर तो शुक्रवार असता तर 3 दिवस 3 रात्र होत नाहीत, आणि जर 3 दिवस 3 रात्र आहेत तर मग आम्ही येशूला खोटं ठरवतो. कारण की मग येशू मग खोटं बोलला. आणि ते तिताच्या पत्राच्या पहिल्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये मराठीमध्ये इतकं स्पष्ट येत नाही, ओरिजिनल लँग्वेज आणि इंग्लिशमध्ये येते की आमचा देव खोटं बोलत नाही. असा हा वधस्तंभ जो आहे की जो म्हणून यहुदी लोक चिन्ह दे चिन्ह दे चिन्ह दे चिन्ह दे. आजही त्यांना हेच हवंय की चिन्ह हवेत. त्यांच्याकडे 2 प्रकारची चिन्ह आहेत. पहिलं चिन्ह आहे की जे चिन्ह जुन्या करारात सांगितलेले ते घडताना पाहतील त्यावेळेस ते विश्वास ठेवतील. दुसरं चिन्ह आहे की देव आमचा आहे, देव आमच्यासाठी आहे, देव आमचाच आहे, बाकीच्यांसाठी देव नाही. कारण की म्हणूनच योना तार्शिसला निनवेला जायच्या ऐवजी तार्शिसला पळून गेला. कारण की त्याची पक्की खात्री होती आशूर लोकांवरती देवाने काम करू नये, कारण की देव आमचा आहे. म्हणून तो पळून जाण्याच्या मार्गावरती होता किंवा तो जात होता. असे असणारे यहुदी लोक. दुसरी गोष्ट त्यांची म्हणणे आहे की देव आजही चमत्कार करू शकतो, आजही देव आम्हाला वेगळं चिन्ह देऊ शकतो. आणि म्हणून यहुदी लोक आजही चिन्हाकडे पाहतात. आणि दुसरा गट त्या ठिकाणी हेल्लेनी म्हणजे ग्रीक्स. यहुदी लोकांशिवाय सोडून जे इतर सगळे लोक आहेत की ज्या त्या काळामध्ये ग्रीकांची साम्राज्य संपूर्ण जगावरती होतं, अशा असणारे जे ग्रीक लोक आहेत त्या ग्रीक लोकांकडे पाहिल्यानंतर ते ग्रीकांचं असणारं जे तत्वज्ञान आहे हे आहे फिलॉसॉफिकल तत्वज्ञान. अरिस्टॉटल ऐकलं का नाव? पाय कुठून आले? सगळं ग्रीकांचं आहे. ऑल लॉजी है ना, जो लॉजी शब्द आहे तो ज्ञान. युनिव्हर्सिटीज जे आहेत ते सगळं त्यांच्याकडं आहे आणि त्यांच्याकडून ते आलं. आणि म्हणून जे हेल्लेनी आहेत, जे ग्रीक्स आहेत, ते म्हणतात की जर वधस्तंभ आहे तर आम्हाला हे म्हणायचंय ह्या वधस्तंभापेक्षा आमचं ज्ञान श्रेष्ठ आहे. आणि म्हणून ते वधस्तंभाकडे आकर्षित नाही. आणि संत पाऊल म्हणतो तारण झालेल्या यहुदी आणि हेल्लेनी ह्या दोघांना ते देवाचं सामर्थ्य आहे. प्रिय बंधू भगिनींनो, ही वधस्तंभ जर आम्हाला भेटला तर आम्हाला देवाचं सामर्थ्य भेटतं. पहिलं देवाच्या सामर्थ्याकडे लक्ष लावूयात. आमचा देव हा समर्थ देव आहे, आमचा देव सर्वसमर्थ देव आहे. कारण की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये किंबहुना निर्गमाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचतो आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये त्याची पडताळणी किंवा त्याचा असणारा वृत्तांत आहे. अब्राहमाला देव जो प्रगट झाला तो सर्वसमर्थ यल शद्दाय म्हणून परमेश्वर प्रगट झाला. यल शद्दाय म्हणजे सर्वसमर्थ देव, की ज्या देवाने अब्राहमाला ज्या वेळेस त्या मेसोपोटेमिया किंवा ऊर भागातून बोलवलं त्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत देवाने अब्राहमाला कधी सोडलं नाही. देव अब्राहमासंगती विश्वासू राहिला, देव अब्राहमासंगती चालत राहिला. त्याने देव सर्वसमर्थ आहे. जेथे मला लोक ओळखत नाहीत त्या ठिकाणी देव माझं सहाय्य करू शकतो. ज्या ठिकाणी लोक माझ्यावर चढाई करून येतील त्यावेळेस देव माझं संरक्षण करू शकतो. ज्या वेळेस मी माझी मेंढरं आणि जनावरं घेऊन देवावर विश्वास ठेवून निघालोय त्यावेळेस तो सर्वसमर्थ देव आहे, तो त्याची तो वाढ करेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा जो देव आहे तो सर्वसमर्थ देवाची चांगली असणारी पडताळणी आणि अनुभव हे त्या काळामध्ये अब्रामाने घेतला. आणि ज्या वेळेस देवाने अब्रामासंगती काम केलं त्यावेळेस देव सर्वसमर्थ त्याच्या सर्व सामर्थ्य असणाऱ्या कृपेमध्ये अब्राहमासंगती जीवन जगत होता. ज्यावेळेस आम्ही देवाला सर्वसमर्थ देव म्हणतो मग वधस्तंभामध्ये आम्हाला देवाचं सामर्थ्य जे दिसतं त्याकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस रोमकरासपत्र 1 अध्याय 16 वचन सांगतं की तारणदायी कृपा किंवा देवाचं सामर्थ्य आमच्या तारणासाठी गरजेचं आहे. कारण की कुठलाही मनुष्य स्वतःहून स्वतःची पापक्षमा आणि तारण करू शकत नाही. कारण की आमची कृत्य हे फाटलेल्या चिंधीसारखे आहेत, आमचे असणारे कृत्य हे मळलेल्या तुकड्यासारखे आहेत. आम्ही कोणी आमच्या स्वतःचं वैयक्तिक तारण पापक्षमा मिळवू शकत नाही. मनुष्याची सत्सदयोग बुद्धी तर ही डाग लावलेली आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये पापाने प्रवेश केलेला आहे आणि तेव्हापासून मनुष्य पापी आहे. म्हणून दावीद म्हणत असताना म्हणतो स्तोत्र 51 मध्ये, माझ्या आईने गर्भधारणा केली तेव्हाचाच मी पापी आहे. मनुष्य स्वतःहून स्वतःचं तारण प्राप्त करू शकत नाही. मग आमच्या तारणासाठी आणि पापक्षमेसाठी देवाचं सामर्थ्य गरजेचं आहे. आणि देवाचं सामर्थ्य वधस्तंभामध्ये प्रगट झालं. जर आम्हाला वधस्तंभ मिळाला तर आम्हाला तारण आणि
पापक्षमा मिळू शकते. जर आम्हाला वधस्तंभ मिळालाच नाही तर आमच्या जीवनाला काही अर्थ होणार नाही. म्हणून संत पाऊल करिंथीकरास पहिले पत्र 15व्या अध्यायामध्ये लिहित असताना असं म्हणतो, जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमचा विश्वास निष्फळ आहे. येशूने तसं काम वधस्तंभावर आमच्या तारणासाठी केलं. आमच्या तारणाची आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. वधस्तंभावरचं तारण चाकण्यासाठी इब्री लोकास पत्रात म्हटलेलं आहे, त्याची टेस्ट घ्यावी, त्याची माहिती करून घ्यावी. म्हणून देवदूतांनी इच्छा प्रकट केली, पण देवाने त्यांना तारणाची असणारी चव चाकायला दिली नाही. कारण की तारण हे आदामाच्या वंशासाठी देवाने रिझर्व करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून वधस्तंभ ख्रिस्ताचा जो आहे तो आमच्या तारणाचं सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याशिवाय, त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय आमची पापक्षमा आणि तारण होऊ शकत नाही. आमची कर्मकांड, आमच्या असणाऱ्या रूढी परंपरा, दर रविवारी चर्चला येणं, प्रार्थना करणं, उपवास करणं, देवाचं वचन वाचणं, ह्या सगळ्या रूढी आणि परंपरेच्या गोष्टी, उपवास करणे, देवाकडे येणे, दर रविवारी प्रभुवचन घेणं, हे आमच्या पापाची क्षमा करू शकत नाही. वधस्तंभाशिवाय पापाची क्षमा होऊ शकत नाही. आम्ही ज्या वेळेस तारणानंतर हे सगळं करतो त्यावेळेस ते आमच्या बेनिफिटसाठी आहे. कारण की संत पाऊल म्हणतो, जी सुवार्थ मला सोपवण्यात आली तिच्या सोबत आल्यानंतर हे सगळं लाभदायी ठरेल. आणि म्हणून वधस्तंभाचं सामर्थ्य आमच्या तारणात दिसत. मनुष्याने सगळं जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाग? जगात काय? जगात काय? जगात काय? अरे, मनुष्याने सगळं जग मिळवलं, आफ्रिका खंडातलं सगळं सोनं माणसाकडे आलं, युरोप देशातले सगळ्या असणाऱ्या डायमंड्स आले, जगातल्या ऑक्सफर्ड, कॅम्ब्रिज याच्यासारख्या असणाऱ्या पुणा युनिव्हर्सिटी, चेन्नई युनिव्हर्सिटी, ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीच्या सगळ्या डिग्र्या माणसाकडे असल्या. मनुष्याच्या घरामध्ये पूर्णतः धनदौलत असली, सगळ्या सन्मानाने तो जगामध्ये सन्मानित असला, त्याला लोक पाहिल्यानंतर उठून उभं राहत असतील, त्याला सगळ्या गोष्टी भेटत असतील, पण जर त्याला त्याच्या आत्म्याचं तारण करता आला नाही तर या सगळ्याचा काहीही उपयोग होणार नाही. कारण की आमच्या असणाऱ्या सर्व गोष्टींपेक्षा आमच्या आत्म्याचं तारण हे सर्वश्रेष्ठ आहे. जगामध्ये एक माणूस जरी पापी असता तरी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती त्या एका पापी माणसासाठी मरायला आला असता. म्हणून ते देवाचं सामर्थ्य. दुसरी गोष्ट, देवाचं सामर्थ्य आम्हाला कधी समजतं? देवाचं सामर्थ्य आम्हाला कधी समजतं? संत पाऊल ज्यावेळेस लिहितो फिलिप्पिकरास पत्रामध्ये 4 अध्याय 13 वचन, तो म्हणतो, त्या देवाच्या सामर्थ्याद्वारे आम्ही सर्व काही शक्तिमान आहोत. फिलिप्पी 4:13. आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी आम्हाला करण्यासाठी सामर्थ्याची गरज आहे. आम्हाला जे सामर्थ्य आहे ह्या सामर्थ्याची गरज आहे आणि हे सामर्थ्य आम्हाला वधस्तंभाशिवाय भेटत नाही. म्हणून आम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्यात, एक व्यक्ती म्हणून, एक देवाचं लेकरू म्हणून, ह्या जगासाठी, स्वतःसाठी, देवाच्या राज्यासाठी हे करण्यासाठी वधस्तंभाच्या सामर्थ्याशिवाय आम्हाला ते करता येणार नाही. कारण की वधस्तंभाचं सामर्थ्यच आम्हाला जीवन जगण्यासाठी, सेवा करण्यासाठी, देवाची कृपा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शक तत्व घेऊन उभा राहतं. कारण की येशूने वधस्तंभावरती देवाचं सामर्थ्य दाखवलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि म्हणून संत पाऊल म्हणतो, जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. आमची शक्ती कोठून येते हे शोधणं फार गरजेचं आहे. आमच्या असणाऱ्या जीवनातल्या शक्तीचा उगम हा वधस्तंभापासून आलेला असायला हवा. आमच्या जीवनामध्ये वधस्तंभापासूनचं सामर्थ्य यायला हवं. आमच्या जीवनामध्ये आलेलं सामर्थ्य हे परिस्थितीच्या द्वारे, जॉग्राफिकल ठिकाणाच्या मुळं, आमच्या मान मर्यादेमुळं, आमच्या पैशा अडक्यामुळं आलेलं नसावं.
आमचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये वधस्तंभापासून आलेलं आणि वधस्तंभाच्या पायथ्याशी मिळवलेलं असावं. बेनूर नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यावरती पिक्चर पण तयार झाला होता. त्या बेनूरमध्ये असणारं जर तुम्ही पाहिलं आणि वाचलं पुस्तक त्यात लिहिलंय, तो जो हिरो आहे त्याच्यामधला ना, तो जो हिरो आहे तो हिरो दर 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 सगळीकडे भटकतो, परंतु वधस्तंभाची त्याची ओळख झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये त्याला कलाटणी भेटते. वधस्तंभाचं सामर्थ्य आम्हाला सगळं काही करायला कृपा होतं आणि म्हणून आम्हाला तिथून शक्ती मिळायला पाहिजे. स्तोत्रसंहिता 147 5 आणि 6 वचनात म्हणतो देवाचं सामर्थ्य लीनांना आधार देतं. आमच्या जीवनाच्या लीनतेमध्ये आम्ही कमकुवत आहोत, आम्ही अशक्त आहोत, आम्ही लीन आहोत आणि आमच्या लीनतेमध्ये जर आम्हाला सामर्थ्य हवंय तर वधस्तंभाशिवाय आम्हाला सामर्थ्य भेटू शकणार नाही. कारण की आम्ही स्वतः आमचं जीवन रंगवू शकत नाही आणि ह्या असणाऱ्या जगाच्या असणाऱ्या कॅनव्हासवरती आम्ही आमच्या जीवनाला आकार देऊ शकत नाही. आमच्या असणाऱ्या कमतरतेमध्ये आम्हाला सहाय्य करणारं सामर्थ्य वधस्तंभापासून प्राप्त होतं. म्हणून संत पौल दुसरीकडे म्हणताना असं म्हणतो, मी देवाकडे 3दा प्रार्थना केली, हे देवा हा काटा माझ्या जीवनातून काढून टाक. आणि देव त्याला म्हणाला, माझी कृपा तुला पुरेशी आहे. अशक्तपणामध्ये सशक्त करण्याचं काम वधस्तंभाचं सामर्थ्य करतं. अनेक वेळेस जगामध्ये लोक जे आहेत हे शरीर सदृढ करण्यासाठी जिमला जातात. जिमला जाणं चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, जिमला जातात, परंतु शास्त्र सांगतं ज्या वेळेस आम्ही शारीरिक कसरतीकडे येतो, शारीरिक कसरत ही थोड्या गोष्टीसाठी उपयोगाची आहे. आत्मिक कसरत ही सर्वतोपरी म्हणजे जीव, आत्मा आणि शरीर यासाठी उपयोगाची आहे. आमच्या अशक्तपणामध्ये जर शक्ती हवी तर वधस्तंभाशिवाय आम्हाला शक्ती भेटणार नाही. संत पौल म्हणतो, माझी कृपा तुला पुरेशी आहे. देवाची कृपा जी वधस्तंभापासून वाहते त्या कृपेमध्ये जवळ येऊन तिला बिलगणं फार गरजेचं आहे. त्यावेळेस आमच्या अशक्तपणामध्ये देव आम्हाला शक्ती देतो. आणि संत पौल म्हणतो देवाला, देवा माझी ही कमतरता मी घेऊन जगायला तयार आहे, कारण की ह्या माझ्या कमतरतेपेक्षा तुझी कृपा श्रेष्ठ आहे, की जी वधस्तंभापासून येते. पुढची गोष्ट की आम्हाला सामर्थ्य कधी लागतं. यशायाचा ग्रंथ 40वा अध्याय 29 ते 31 वचनामध्ये म्हणले, तो भागलेल्यास जोर देतो. जे भागलेले आहेत, थकलेले आहेत, त्यांना जोर द्यायचं काम वधस्तंभाचं सामर्थ्य करतं. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही येतो त्यावेळेस वधस्तंभ हा नुसता लाकडाचा वधस्तंभ नाहीये, वधस्तंभ देवाचं सामर्थ्य आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस आम्ही भागलेले आहोत, थकलेले आहोत, त्यावेळेस देव म्हणतो, हे माझं सामर्थ्य तुला घे, उठ, तू काम करायला सुरुवात कर, उठ, पुन्हा उभा राहा, उठ, पुन्हा ही शक्ती संपादन कर, उठ, हे घेऊन चालायला लाग. कारण की माझ्या अशक्तपणामध्ये देवाचं शक्ती मला पुढे जाण्यासाठी सहाय्य करते. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही म्हणतो भागलेल्यास देव पुन्हा एकदा जोर देतो. जे भागलेले आहेत, थकलेले आहेत, म्हणून शास्त्र आम्हाला शिकवतो, अहो कष्टी व भाराक्रांत जड हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला. आम्ही सगळे थकलेले आणि भागलेले आहोत. आम्ही खूप पळत आहोत. आम्ही इतकं पळत आहोत की त्या पळण्याला आता अंत राहिलेला नाही. आणि त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं, अहो भागलेले आणि थकलेले. एक पवित्र शास्त्रामध्ये सुंदर उदाहरण आहे. मार्कुस शुभवर्तमानातून वाचतो. येशू ख्रिस्त रात्री डोंगरावरती किंवा अरण्यामध्ये प्रार्थनेसाठी गेला आणि शिष्यांना निरोप देऊन सांगितलं की तुम्ही पुढे निघा. आणि शिष्य मग त्या असणाऱ्या समुद्रातून जात असताना नावेतून जाऊ लागले. आणि शास्त्र आम्हाला सांगतं, ज्यावेळेस शिष्य नावेतून जाऊ लागले त्यावेळेस ते वल्ली मारून मारून थकले. कारण की त्या ठिकाणी वल्ली मारत असताना वारा तोंडसा होता, लाटा खूप होत्या, गोष्टी कठीण होत्या. आणि येशूने पाहिलं की हे अजून तर मध्येच आहेत, अजून पोहोचलेले नाही. कारण येशू बराच वेळ प्रार्थना करून आला होता. आणि मग येशू पाहतो, मग येशूने काय केलं, हे वल्ली मारून मारून थकलेत म्हणून येशू त्याच लाटांवरती चालत आला. आम्ही ज्याच्यामुळं थकलेलो आहोत, भागलेलो आहोत, आम्ही अशक्त झालेलो आहोत, येशू त्याच्यावरून चालत आमच्याकडे येतो आणि म्हणतो, मी आहे,
भिवू नको. आणि तो म्हणतो भागलेल्या आणि थकलेल्या साहो कष्टी व भाराक्रांत जनो. आम्हाला ज्यावेळेस सामर्थ्य लागतं त्यावेळेस आम्ही कोणाकडे पळतो? वधस्तंभाकडे पळणं नितांत गरजेचं आहे. पुढचं देवाचं सामर्थ्य जे आहे ते आम्हाला निर्गमाचं पुस्तक 15 अध्याय 2 वचनामध्ये देवाचं स्तुतिस्तवनामध्ये आम्हाला देवाचं सामर्थ्य मिळतं. देव ज्यावेळेस आम्हाला सोडवतो, देव ज्यावेळेस आम्हाला कृपा होतो, त्यावेळेस देवाचं स्तुतिस्तवन करणं गरजेचं आहे. येशूने वधस्तंभावरती जे केलं ना ते फार महत्वाचं. येशू वधस्तंभावरती किती वाक्य बोलला हो? हा, देवाचे लोक हो, येशू ख्रिस्त वधस्तंभावरती किती वाक्य बोलला? किती बोलला? हे रूढी परंपरेप्रमाणे 7 करण्यात आले. एक उदाहरण सांगतो बघा. 3रं वाक्य, 3रं वाक्य, 3ऱ्या वाक्यात येशू काय म्हणाला? ओ देवाचे लोक हो, काय म्हणाला? हा, बाई पहा हा तुझा मुलगा. वाक्य संपलं, फिनिश्ड. मग शास्त्र म्हणतात तो योहानाकडे वळाला किंवा त्याने योहानाकडे बघितलं. मग 2रं वाक्य आलं आणि ही पहा तुझी. 2 वाक्य झाले, आम्ही जोडलेत. एकंदरीत 9 वाक्य आहेत. 9 वाक्याचे 7 वाक्य तयार केले आम्ही मंडळीने. यावर्षी गुड फ्रायडेला 7 वाक्यावरती बोलणार आहे. राजेश जर 12:15 चर्च हातात दिलं तर 3:30 चर्च सोडणार. जात असताना 7 वाक्यावरची 20-20 मिनिटाचे संदेश जात असताना आम्ही पक्के घरी घेऊन जाणार. क्षमा म्हणजे काय? 2रा शब्द आम्ही अनेक वेळेस पाहतो. कधी कधी आम्ही आहे ना, आमचं प्रिसपोजिशन जे आहे हे आम्हाला त्या असणाऱ्या वाक्याचा अर्थ येऊ देत नाही. बघा 2ऱ्या वाक्याकडे म्हणतो अभिवाचनाचं वचन आहे ना, आज तू माझ्याबरोबर सुखवलं. अहो त्याच्या पलीकडे ते वाक्य सांगतं. त्यावेळेस बघूयात. आम्ही ज्यावेळेस पाहतो देवाचं स्तवन करणं, येशू ख्रिस्त वधस्तंभावर ज्यावेळेस मरत होताना त्याचं असणारं लागूकरण आम्हाला पाहायला भेटतं की ज्यावेळेस अब्रामाने इसाकाला अर्पण केलं त्यावेळेस अर्पण देव म्हणाला की तुझ्या मुलाचं होमार्पण कर. येशूने त्यावेळेस वधस्तंभावरती स्वतःचं होमार्पण म्हणून देवाला सादर केलं. आमच्यासाठी पापाचं प्रायश्चित्त होतं. देवासाठी होमार्पणाचा यज्ञ अर्पण्यात आलं की ज्यातून होमार्पण घेतल्यानंतर देवाला सुवास प्राप्त होतो. प्रिय बंधू भगिनींनो, आमची असणारी स्तुती स्तवनाचं सामर्थ्य हे वधस्तंभापासून आलेलं असावं. आणि म्हणून तो म्हणतो की वधस्तंभ देवाचं सामर्थ्य आहे. 2रा शब्द तो म्हणताना असं म्हणतोय आणि वधस्तंभ देवाचे ज्ञान आहे. आम्हाला जर देवाचं ज्ञान संपादन करायचं असेल तर मग आम्हाला ते जे ज्ञान आहे हे ज्ञान आम्हाला वधस्तंभाच्या जवळच भेटेल. दुसरीकडे आम्हाला ज्ञान भेटू शकत नाही. कारण की जर आम्ही पाहिलं करिंथीकरास पहिले पत्र याच्या असणाऱ्या जर आम्ही 19व्या वचनात पाहिलं तर तो मी ज्ञानांचे ज्ञान नष्ट करीन व बुद्धिमत्तांची बुद्धी व्यर्थ करीन असा शास्त्रलेख आहे. वचन 18 तो म्हणतो कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांचे तारण होत आहे त्यांना वधस्तंभाचा संदेश देवाचे सामर्थ्य असा आहे. करिंथीकरास पहिले पत्र 3रा अध्याय आणि त्याच्या 19व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे. आमच्याकडे जे ज्ञान आहे ते जर वधस्तंभाशिवाय आहे तर ते आमचं मूर्खपण आहे. कारण जगाचं ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे. मनुष्याने सगळ्या जगातल्या डिग्र्या मिळवल्या, पण जर त्याला देवाचं ज्ञान माहित नाही तर कठीण आहे. म्हणून स्तोत्रकर्ता लिहित असताना असं म्हणतो, हे देवा मी तुझं वचन वाचतो, तुझं वचन पाळतो, म्हणून मला वयोवृद्धांपेक्षाही जास्त समजतं. आम्हाला देवाचं ज्ञान वधस्तंभाशिवाय भेटू शकत नाही. देवाच्या ज्ञानाचा स्रोत वधस्तंभामध्ये. जग आणि जगाचं ज्ञान एक दिवस नाश पावेल. जग आणि जगातलं ज्ञान एक दिवस लोप पावेल. जगामध्ये पुष्कळ ज्ञान आली किंवा पुष्कळ डिग्री आल्या आणि कालपरत्वे संपल्या. सध्या जगामध्ये AI ने मोठा धुमाकूळ घातलेला आहे ना. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मागच्या आठवड्यामध्ये एक नवीन चॅटबोट आलाय, ग्रॉक. वापरला का हो कोणी? वापरलं? ग्रॉक वापरलं का? मी वापरलं. आलं की वापरायचं असतं, काय बरंच भेटतंय. भयंकर. आणि मी वापरलं यासाठी
आजचा जो संदेश आहे तो फक्त इन्फॉर्मेशन देतो आम्हाला, तो आम्हाला आत्मिकता देणार नाही. जगामध्ये सध्या मनुष्य खूप इन्फॉर्मेशन मिळवत राहिला आहे आणि AI मुळे लोक आज म्हणत आहेत जगामध्ये बहुतेक नोकऱ्या ज्या आहेत ह्या धोक्यामध्ये येत असताना दिसत आहे, कारण की कम्प्युटर बऱ्याचशा गोष्टी करेल. 2024 साली एक सर्वे झाला आणि त्या सर्वेमध्ये सर्वे होता, जे युनिव्हर्सिटीजमध्ये मुलं शिकतात आणि कॉलेजला मुलं शिकत आहेत ह्यांना ज्यावेळेस असाइनमेंट्स लिहायला लावतात त्यावेळेस किती मुलांनी AIचा उपयोग केला. 84% मुलांनी AIचा उपयोग करून त्यांचे असाइनमेंट्स तयार केलेले आहेत. ज्ञान रेडीमेड भेटू लागलं, पण जीवन जगण्याचं ज्ञान वधस्तंभाला मिठी मारल्याशिवाय येत नाही. आणि शास्त्र आम्हाला सांगतं या ठिकाणी आल्यानंतर, जर आम्ही आलो याकोबाच्या पत्रामध्ये, तर याकोबाच्या पत्रामध्ये आम्ही ज्याला ज्ञान 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 म्हणून कुरवाळतोय ना, त्या ज्ञानाविषयी याकोबाच्या पत्रामध्ये स्पष्टपणे याकोब लिहिताना लिहितोय. याकोबाचं पत्र याचा 3रा अध्याय 13 ते 17 वचनं जर पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला कधी कधी असं वाटतं मला खूप ज्ञान आहे, मला सगळं समजतं, मला सगळं माहीत आहे. कधी कधी आम्हाला देवाच्या लोकांची काळजी ख्रिस्तापेक्षा जास्त वाटायला लागते. कधी कधी आम्हाला असं वाटतं मलाच काय ती देवाच्या राज्याची सगळी चिंता आहे. कधी कधी आम्हाला असं वाटतं की मलाच काय ते देवापेक्षा जास्त प्रेम देवाच्या द्राक्षमळ्यावरती आहे. कधी कधी आम्हाला असं वाटतं मलाच काय ते जास्त प्रीती जे हरवलेले आत्मे त्यांच्याविषयी आहे. अहो, हे जे ज्ञान आमचं आहे ना, ह्या ज्ञानाविषयी याकोबाच्या पत्रामध्ये असं म्हणतो, तुम्हामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे, त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योग्य आपली वृत्ती दाखवावे. जर एखाद्याला वाटतं ना मी ज्ञानी आहे, तर त्यांनी लीन असायला हवं, कारण की जगामध्ये एक वाक्य आहे किंवा एक म्हण आहे, आणि ती म्हण अशी आहे, ज्या वेळेस माणसाकडे ज्ञान होतं किंवा त्याच्याकडे विवेक येतो त्यावेळेस तो मनुष्य शांत होतो. माझ्याकडे जर विवेक आहे, माझ्याकडे जर ज्ञान आहे, तर मी शांत असायला हवं. माझ्याची बोलण्याची पद्धत बदलायला हवी. हाव 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 करून गोष्टी बदलत नाहीत. आता येऊयात पुढं. पण तुमच्या मनात तीव्र मत्सर, आता बघा तो म्हणतो ज्ञान काही नाही, त्या तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे, तर ताठा मिरवू नका. प्रिय बंधू भगिनींनो, जर आमच्या जीवनाच्या द्वारे, बोलण्याच्या द्वारे, कृतीच्या द्वारे आणि शब्दांच्या द्वारे जर आमच्या त्याद्वारे मत्सर निर्माण होत असेल, तट पाडण्याचा स्वभाव आहे, तर ताठा मिरवू नका व सत्याविरुद्ध लबाडी करू नका. जगामध्ये अनेक वेळेस माणसं कठीण, सध्या आम्ही जे आहोत ते मीडिया वर्ल्डमध्ये जगत आहोत. मीडिया वर्ल्डमध्ये बरीचशी चित्र उलटी करून दाखवली जातात. एकदा एके ठिकाणी एक चित्र पाहिलं. त्या चित्रामध्ये एक माणूस होता. त्या माणसाच्या हातामध्ये असं गाजर होतं मागच्या बाजूला, आणि तो दुसऱ्या माणसाला आहे ना असं गाजर देत होता. एक त्याच्याकडे ठेवलं, दुसऱ्याला देतो गरीब माणसाला. आणि ते चित्र जे आहे ते चित्र ज्यावेळेस प्रसिद्ध झालं त्यावेळेस त्या गाजराच्या ऐवजी ती सुरी म्हणून प्रसिद्ध करण्यात आली. अनेक वेळेस लोक हेच करतात, मला फार प्रीती आहे तुझ्याविषयी, परंतु त्यात स्वतःच्या गोष्टी साध्य करायच्या असतात, आणि म्हणून तो म्हणतो जर तट पाडत आहे तर त्याला सत्याविरुद्ध लबाडी करू नका. माझं मन, माझं जीवन, माझे विचार, माझे अंतकरण, ह्या सगळ्या गोष्टी वाचणारा सर्वसमर्थ परमेश्वर आहे. त्याला सत्य माहीत आहे, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला. पुढे येऊया, तो काय म्हणतो, हे ज्ञान वरून उतरत नाही. अरे, ज्ञानाचे 2 प्रकार सांगितले, एक देवापासून उतरणारं आणि एक जगापासून येणारं. मग हे ज्ञान वरून उतरत नाही, तर तो म्हणतो हे ज्ञान काय, ते ऐहिक ज्ञान आहे. ऐहिक म्हणजे काय, सांप्रत जगातलं. बघा, जगामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की लोकांना असं वाटतं ते ज्ञान आहे, पण देवाच्या दृष्टीने कधी कधी त्याच्यावरती देव दोष लावतो. उदाहरणार्थ योबाचं पुस्तक, योबाच्या पुस्तकामध्ये त्याचे 3 मित्र आले, आणि ह्या 3 मित्रांनी योबाला सांगितलं, योबा तू पाप केलंस म्हणूनच तुझ्यावरती आणि तुझ्या मुलाबाळांवरती अरिष्ट आलं. बरोबर आहे ना. जगामध्ये देखील तो आजही तोच नियम आहे. एखाद्याने पाप केलं म्हणून देवाने ह्याचं वाटोळं केलं,
एखाद्याने पाप केलं म्हणून देवाने ह्याच्या मागं 7.5 लावली. काही शब्द आम्हाला माहीत नाही तरी आम्ही वापरतो. 7.5 माहिती आहे का हो? नाही माहिती आम्हाला, तरी आम्ही वापरतो. जो आमचा नाही तोही आम्ही वापरतो. योबाला दोष लावला आणि देव नंतर योबाला म्हणतो, योबा ऐक मी काय सांगतोय तुला ते. जर तू तुझ्या ह्या 3 मित्रांची क्षमा केली ना, त्यांनी जगाचा नियम लावून तुला दोषी ठरवलं ना, तू क्षमा केली तरच मी क्षमा करेन. कारण की ते चुकले होते. कारण की देव योबाची परीक्षा पाहत होता. त्याने केलेल्या चुकीमुळे घडत नव्हतं. म्हणून तो म्हणतो ज्ञान, जगिक ज्ञान प्रत्येक वेळेस योग्य असेल नाही. जगामध्ये खूप राज्य सत्ता आल्या आणि उलटून गेल्या, खूप नियमावली आले आणि संपुष्टात गेले. जगामध्ये केवळ बायबल असं आहे की जे मनाचं पुनर्जीवन करतं. जगातले नियम यदा कदाचित आम्हाला इन्फॉर्मेशन देईल, बायबल आमचं ट्रान्सफॉर्मेशन करतं. ते देवाचं ज्ञान आहे. जगाच्या ज्ञानाकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस तो म्हणताना असं ते जे ज्ञान आहे ऐक इंद्रियजन्य. इंद्रियजन्य म्हणजे आमचे विचार पाहणं, बघणं, बोलणं, भौगोलिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, ऐतिहासिक परिस्थिती, ह्या सगळ्याकडे पाहून निर्णय घेतला जातो. ते इंद्रियजन्य. पुढं साहित्य आहे. अरे सांभाळा प्रिय बंधू भगिनींनो, आमचं ज्ञान सैतानाकडलं नसावं. कारण जे ते मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे, ते अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे. वरून येणारे ज्ञानाविषयी देवाचं जे ज्ञान, ते वरून येणारे ज्ञान मुळात शुद्ध असते. आमचं ज्ञान शुद्ध असणं गरजेचं आहे. वधस्तंभापासून येणारं ज्ञान हे शुद्ध आणि पवित्र आहे. दुसरं, शिवाय ते शांतिप्रिय आहे. शांतिप्रिय म्हणजे काय? त्या ज्ञानाच्या द्वारे शांती प्रस्थापित होते. मला किती ज्ञान आहे आणि मी ते ज्ञान किती पाजळवलं आणि त्याच्यामुळे जर शांती तयार होत नसेल तर आम्ही चुकीच्या ट्रॅकवर चाललेलो आहोत. पुढं सौम्य, देवापासून येणारं ज्ञान सौम्य आहे. त्यातून आमच्या जीवनाला शिकवण भेटते. समजूत होण्याजोगे ते आम्हाला समजतं असं आहे. पुढं दया व सत्फले यांनी पूर्ण, म्हणजे त्याच्यामध्ये दया दिसते, त्याच्यामध्ये देवाची फळं दिसतात, सत्फळे. अपक्षपाती, एखादी गोष्ट करत असताना पक्षपाती होणं हे देवापासून आलेलं नाही. अपक्षपाती जर असेल तर ते देवापासून आलेलं आहे. आणि अपक्षपाती म्हणजे काय? पक्षपात कधी होतो? ज्यावेळेस माझ्या स्वतःच मला ह्याका पुढे न्यायचा, पक्षपात झाला. अपक्षपाती. पुढं निर्धबस्य आहे, पवित्र शुद्ध आहे. आणि तो असं म्हणतो, असं ज्ञान ह्या असणाऱ्या करिंथीकरास मंडळीला संत पाऊल लिहिताना असं म्हणतोय की ते देवाचं ज्ञान आहे. देवाचा, ख्रिस्ताचा वधस्तंभ, देवाच्या असणाऱ्या ज्ञानाचा उगम आणि उच्चांक याचं प्रतीक आहे. येशूचा वधस्तंभ देवाच्या ज्ञानाचे निधी परिपूर्ण दाखवणार आहे. जर ख्रिस्ताचा वधस्तंभ मला समजला तर मला देवाचे ज्ञान समजू शकतं. ख्रिस्ताच्या वधस्तंभाची जर मी चव चाकली तर मला देवाचं ज्ञान मिळू शकतं. मला जर ख्रिस्ताच्या वधस्तंभाची प्रीती आणि त्यामुळे त्याचं देवाचं जर ख्रिस्त जर प्रगट झाला तर मला देव प्रगट होऊ शकतो. म्हणून येशू म्हणताना म्हणाला, फिलिपा, ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलेलं आहे. देवाचं ज्ञान हे वधस्तंभामध्ये लपलेलं आहे. आणि म्हणून ते देवाचं ज्ञान ख्रिस्त समजल्याशिवाय देवाचं ज्ञान समजणार नाही. ख्रिस्त समजल्याशिवाय देवाचं ज्ञान की जे अनंतकालिक मार्गाकडे घेऊन ते समजणार नाही. ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे सर्व निधी गुप्त ठेवलेले आहेत म्हणून शास्त्र म्हणतो. हो, उगाच म्हणत नाही. आम्हाला मात्र आमच्या ज्ञानांचा फार काय उदो ही डिग्री, ती डिग्री, ती डिग्री, ती डिग्री, मला हे माहिती, मला ते माहिती. प्रिय बंधू भगिनींनो, बायबल जर आम्ही वाचलं ना, बायबलमध्ये पद नाही तो कुठं. सुरुवातीच्या काळामध्ये प्रेषित तसं नाही. प्रेषित पाऊल, देवाने निवडलेला प्रेषित पाऊल.
आणि नंतर ते म्हणतात तुमचा बंधू. जसा काळ उलटत गेला, जशी मॅच्युरिटी येत जाते ना, तसं पदांचं काही पडत नाही, पदं गळू लागतात. मग मला कुणी अब्राहम म्हटलं तरी मला काय वाटणार नाही, तरुण मुलांनी सोडून. कारण ही सगळी जी आहेत ना, ही मला कधी पण रस्त्यावरती या आब्या म्हणायला पण तयार आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, म्हणणार नाहीत ह्याची खात्री आहे. मला अब्राम म्हणलं तरी चालेल. हो, का माहिती आहे का? कारण मी पहिला देवाचा दास आहे ना. गेल्या काही दिवसांमध्ये बराच अभ्यास करतोय. बरेच देवाचे सेवक आहे ना, त्यांच्या नावाच्या पुढं त्यांचं प्रिसब हे लावत नाहीत टायटल, ते फक्त त्यांचं नाव लिहितात. परंतु सध्या जगामध्ये ओढाताण काय माहिती आहे का? त्या नावाच्या समोर टायटल लागायला पाहिजे. देव आम्हाला टायटलनुसार ज्ञान देणार नाही. देवाच्या ज्ञानामुळे आमची उन्नती होते आणि ते ज्ञान आम्हाला लीन आणि नम्र बनवतं. पुढं आल्यानंतर तो असं म्हणतो, देवाचे ज्ञान आम्हाला वधस्तंभाच्या पायथ्यापासून सुरुवात करून ते आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जातं आणि सार्वकालिक जीवनामध्ये कृपा भेटते. देवाचं ज्ञान हे आम्हाला देवासमोर आणि इतरांसमोर लीन आणि नम्र करतं. म्हणून प्रकटीकरणाचं पुस्तक 4 अध्याय त्या ठिकाणी आणि 5व्या अध्यायात आम्हाला पाहिलं 24 वडील जे आहेत त्यांना मुकुट भेटलेले आहेत. 24 वडिलांच्या मुकुटाविषयी जो ग्रीक शब्द आहे त्याचा अर्थ आहे त्यांनी ते मिळवलेले आहेत. त्यांना ते ऑनररी नाही दिले, त्यांनी काहीतरी केलं म्हणून ते मुकुट त्यांच्याकडे आलेत. आणि ते काय करतात माहिती आहे का? स्वर्गामध्ये पहिला, हे देवा हा मुकुट तूच दिलेला आहेस, परंतु आम्ही पुन्हा तुला समर्पित करत आहोत. आणि म्हणून संत पौल म्हणताना म्हणतो, मंडळीत कुणी यहुदी नाही, हेल्लेनी नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, स्वतंत्र नाही, दास नाही, कारण आम्ही सगळेची सगळे एक आहोत. हे देवाचं आमच्यासाठी असणारं ज्ञान आहे. देवाचं ज्ञान ज्यावेळेस प्राप्त होतं त्यावेळेस ते ज्ञान आम्ही बाहेर दिसू लागतं. आणि म्हणून संत पौल करिंथीकरास मंडळीला म्हणतो, अरे तुम्ही म्हणता मी हेल्लेनी, मी यहुदी, कारण की त्याच्या अगोदर जर तुम्ही वाचलं ना 18 वचनाच्या अगोदर, त्या मंडळीमध्ये वाद आहे. मी पावलाचा, मी अपोलोसाचा, मी ख्रिस्ताचा, मी ह्याचा, मी त्याचा. आणि तो म्हणतो ह्यांच्यामुळे तुमचं तारण झालं काय? पाऊल तुमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला काय? अपोलोस तुमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला काय? अपोलोस कोण? पाऊल कोण? एकाने लावलं, दुसऱ्याने पाणी घातलं, पण वाढवणारा तो सर्व काय आहे. आणि म्हणून सर्व मान आणि महिमा देवाचे आहेत. आणि म्हणून तो म्हणतो चिन्ह आणि ज्ञानाच्या मागे लागू नका, तर वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताच्या मागे लागा. कारण वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आमच्या जीवनाला कलाटणी देऊन आमच्या जीवनामध्ये सामर्थ्य देऊ शकतो. आणि तोच ख्रिस्त आमच्या जीवनाला जगण्यासाठी देवापासून येणारं ज्ञान देऊ शकतं, की जे ज्ञानाची तुलना जगामध्ये कोणासंगतीही करता येऊ शकत नाही. शद्रक, मेशक, अबेदनगो आणि दानिएलाकडे पाहिल्यानंतर देवाने जे ज्ञान यांना दिलं होतं त्या ज्ञानामुळं ते परराष्ट्रामध्ये देखील वरच्या पदापर्यंत चढले. ज्यावेळेस दानिएलाला समजलं की आता लोकांना मारणार आहेत, आणि दानिएलाने विचारलं, बाबा का मारायला निघालास? तो म्हणा, राजाला स्वप्न पडलं. आणि राजा म्हणतो स्वप्न सांगा आणि स्वप्नाचा अर्थ सांगा. आणि दानिएलाने चातुर्याने बोलून त्याला सांगितलं, मला काही वेळ दे. दानिएल आपल्या 3 मित्रांकडे आला ना. मग काय केलं? प्रार्थना केली. आणि त्यांची प्रार्थना अशी नव्हती की सगळं मलाच दाखव दानिएलाची. शद्रक असा म्हणला नाही, हे देवा मलाच दाखव. मेशक असा म्हणला नाही, मलाच दाखव. अबेदनगो असं म्हणून मलाच दाखव. हे देवा, आम्ही तुझे दास 4 जण या ठिकाणी आहोत, तू आम्हाला ते प्रगट कर. आणि देवाने ते दानिएलाला प्रगट केलं. आणि दानिएल ज्यावेळेस गेला त्यावेळेस दानिएलाने स्वप्न सांगितलं आणि स्वप्नाचा अर्थ सांगितला. आणि नबुकदनेस्सर राजा म्हणताना म्हणाला, काय हे ज्ञान? आणि तो सुरुवातीलाच दानिएल म्हणतो, स्वर्गातील देवाने दाखवल्याशिवाय हे घडणार नाही किंवा सांगू शकणार नाही. दानिएलाने तसं कुठल्याही प्रकारे क्रेडिट घेतलं नाही. तो म्हणतो हे देवाचं आहे, देवाला दिलं. प्रिय बंधू भगिनींनो, वधस्तंभ हेच आमुचे भूषण, सदैव निशान,
उभारिले. आम्ही ज्या वेळेस काही गोष्टी करतो स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी, इतरांसाठी, ख्रिस्ती इतर लोकांसाठी, त्यावेळेस आम्ही हे पाहायला पाहिजे काय यातून देवाचं सामर्थ्य आणि देवाचं ज्ञान विदित होतं का. आणि जर होत नसेल तर आम्ही तिथंच थांबायला हवं. कारण आम्ही जर ते करत नाही, आम्हाला प्रत्येक वेळेस पश्चात्तापाचा मार्ग आहे हो, आहे ना. देव आम्हाला मरेपर्यंत सोडत नाही. पश्चात्ताप करण्यासाठी देव मार्ग देतच राहतो. आम्ही तिथं सोडून पुन्हा देवाच्या मागं निघायला पाहिजे, देवाची कृपा. आणि जर आम्ही हटवादीप्रमाणे तसेच जर पुढं गेलो तर देव म्हणेल, अरे मला आता वेगळ्या गोष्टी करणं गरजेचं तुझ्यासाठी आणि तुझ्या अवतीभोवतीच्या लोकांसाठी. एक उदाहरण सांगतो. देवाचं सामर्थ्य आम्ही आमच्या जीवनासाठी वाकलेले आहेत, लीन आहेत, हरणीसारखं उचलायला लावतो, देवाचं स्तवन करायला लावतो, सर्व शक्ती देतो. 25 ते 26 वर्षापूर्वी नाशिकच्या परिसरामध्ये घडलेली गोष्ट सांगत आहे. काही लोकांना हे आठवेल. नाशिकच्या जवळ एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी मला असं वाटतं त्यावेळेस ह्या चर्चनी पण प्रार्थना केली असावी, कारण त्यावेळेस दौंड चर्चनी पण प्रार्थना केली होती. सगळे चर्चेस करते. CSP मला वाटतं CSPची गाडी यायची पुस्तकं घेऊन, आठवतं का. पुस्तक घेऊन यायचे, सुवार्ता सांगायचे. आणि नाशिकच्या जवळ एका गावामध्ये रात्रीच्या वेळेस त्यांना देवाचं पिक्चर दाखवत असताना त्या ठिकाणी ती गाडी रात्री जाळण्यात आली. बरोबर आहे. ती गाडी रात्री जाळण्यात आली. सगळीकडं मंडळांनी खूप प्रार्थना केल्या, खूप गोष्टी केल्या. ज्या माणसाने केस लढली, ज्यांनी साक्ष दिल्या, मी त्यांच्याविषयी विचारलं झालं काय. म्हणजे त्यांनी सांगताना सांगितलं, आज जो पिक्चर दाखवणार आहेत ना, त्या पिक्चरमध्ये आपल्या देवदैवतांच्या विरुद्ध दाखवणार आहेत. आणि तसं तर काय नव्हतं. येशूचा पिक्चर चालू होता, बहुतेक कोण मला वाटतं जीजस फिल्म चालू होती, आणि ती चालू होती. ते आले आणि त्यांनी सगळी तोडफोड केली, सगळं जाळाजाळी केली, मारहाण केली. जीवितहानी काही झाली नाही, पण सगळं संपलं. मी म्हणलं ते लोक कुठं आहेत, काय झालं. 2 गोष्टी. पहिली गोष्ट सांगतो, काही दिवसानंतर त्या गावाच्या अवतीभोवती दुष्काळ पडला. सगळ्या विहिरींचं पाणी संपलं. फक्त जिथं गाडी जाळली ते देवाचे सेवक आणि त्यांच्या त्या कुटुंबाचे तिथं विहिरीत पाणी होतं. आणि अवतीभोवतीच्या सगळ्या ठिकाणचे लोक येऊन तिथं पाणी घेऊन चालले होते. आणि ते म्हणाले, ह्यांच्यासाठीच आपण असं केलं, परंतु तरी हे आपल्यावर प्रीती करतात. ते म्हणू शकले असते देत नाही पाणी ना, पण देवाचं ज्ञान आणि देवाचं सामर्थ्य करू शकत नाही. दुसरी गोष्ट, ज्यांनी कुभांड रचलं, ज्यांनी जिंकलं, केस आपल्या बाजून नाही लागली तिचा निकाल. मी म्हणलं त्या लोकांचं काय झालं. ज्यांनी ज्यांनी साक्ष दिल्या त्या सगळ्यांची असणारी जीवनं उद्ध्वस्त झाली. ज्यांनी केस जिंकली त्याला जिभेचा कॅन्सर झाला आणि मग तो नुसता मेला नाही. मी त्यांना विचारलं त्या ब्रदरला, ब्रदर काय झालं. ते म्हणले जीभ फाटली आणि मग तो मेला. भयंकर आहे. देवाचे सामर्थ्य, देवाचं सामर्थ्य म्हणून त्याच्यासाठी विश्वासू राहा. आपल्या स्वकेंद्रित जीवनासाठी देवाचं सामर्थ्य आणि देवाच्या ज्ञानापासून दूर पळू नका. उलट प्रत्येक वेळेस आम्ही म्हटलं पाहिजे, देवा ह्या वधस्तंभाच्या पडछायेत होतं का रे हे. आम्ही कधी कधी दूर जाऊ शकतो प्रिय बंधू भगिनींनो, पण देव आम्हाला सोडत नाही. योना पळाला होता ना, पळाला की नाही, होय की नाही. देव घेऊन आला परत, चाल. देव त्याच्या लोकांवर फार प्रीती करतो. आणि म्हणून देवासंगती विश्वासू राहा. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आणि जसे आम्ही आपले ऋणे आसरून सोडले आहेत तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा. म्हणजे देव जो बाप याची प्रीती, आमच्या पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.